एक 1 आवर फायर रेटिंग आपल्याला द्यायला लागतं ॲज पर फायर इंजिनिअरिंग नॉर्म्स आणि ते मॅन्डेटरी आहे, म्हणजे त्याच्यापासून कोणाला सुटका नाही आहे. आणि हे जे प्रावधान आहे फायर लिफ्टचं, ते जेव्हा इलेक्ट्रिसिटी PWD जेव्हा इन्स्पेक्ट करतं तेव्हा ते चेक होतं. सो ते आपल्याला ते प्रावधान PWG लायसन्स जेव्हा घेतो आपण लिफ्टचं तेव्हा चेक केलं गेलं असतं आणि ते बघूनच मग CFO आपल्याला OC देतात, ते आपण ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणतो. ते प्रावधान ऑलरेडी आहे सगळीकडे. आपल्याकडे मागणी झाली आहे कल्याण डोंबिवली शहरामध्ये अशा लिफ्टची की काही सगळ्यात मोठ्या अशा इमारती आहेत अशा. हां, ते ज्या म्हणजे ते मॅन्डेटरीच आहे, म्हणजे त्याला ते द्यावंच लागतं आपल्याला. म्हणजे मागणी करो की न करो, एका पर्टिक्युलर उंचीनंतर तुम्हाला ती फायर लिफ्ट ही द्यावीच लागते. तर त्या सगळ्यात जे आमच्या ज्या इक्विपमेंट आपण सप्लाय केलेलं आहे त्याच्यामध्ये ते प्रावधान ऑलरेडी आहे. स्केलेटर ऑलरेडी दिलेले आहेत आणि ते मला वाटतं 10 वर्षापेक्षा जास्त ते वापरात आहेत एस्केलेटर्स. आणि दिल्ली मेट्रोमध्ये आम्ही दिलेलं आहे ते एस्केलेटर्स. सर, आजसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे की कल्याण एरियामध्ये आज आम्ही हे कोण्याचं 51वं ऑफिस इथे सुरू करतो आहोत. हे ऑफिस आमचं सीझन्स बाजार बिल्डिंग म्हणून आहे, तिथे शिवाजी चौक एरियामध्ये आहे. आणि आमचा इथे खूप प्राधान्य दिला गेलेलं आहे. इथल्या सगळ्या कस्टमर्सचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला प्राधान्य दिलं आणि बऱ्याच ठिकाणी कोणे एलिव्हेटर्सची मागणी आली आहे. त्यामुळे आमच्या जो कोणेची जो फिलॉसॉफी आहे की कस्टमर्सच्या जवळ जायचं, तर कारण आमचं कसं आहे की नुसतं लिफ्ट विकायची नाही आहे, तर आम्हाला त्यांना सर्व्हिस द्यायची आहे आणि हे आमचं रिलेशनशिप आहे. तर त्यामुळे आमचा उद्देश आहे की कस्टमरच्या जवळ जायचं. म्हणून आम्ही कल्याणमध्ये येऊन आजच्या या शुभ दिवशी हे ऑफिस स्थापन केलेलं आहे. आणि आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की सगळे कस्टमर्स आम्हाला सहकार्य करतील आणि हे आमचं जे नातं आहे ते द्विगुणित होईल. अनेक वर्ष झालेली म्हणजे आमचे अमित गुसेन यांना सांगितलं CSR के बच्चे हैं वो पढ़ने आते हैं. दूसरा, हम लोग काफ़ी पॉन्ड क्लीनिंग, वाटर क्लीनिंग एक्सरसाइज कर रहे हैं. जैसे पानी बहुत है लेकिन गंदा है और उसको हम साफ़ करने के लिए काफ़ी कुछ डेवलपमेंट कर रहे हैं. कई जगह हमने पूरे इंडिया में फ्लाईओवर्स को पेंटिंग किया है. स्पेशली जब कोविड के बाद एम्प्लॉयमेंट नहीं हो रहा था, बहुत अच्छे पेंटर्स थे तो उनको हमने एम्प्लॉय करके पेंट किया ताकि वो सिटी को ब्यूटीफाई कर पाए. तो CSR पे हमारा काफ़ी फोकस है. पॉन्ड क्लीनिंग, एजुकेशन और सस्टेनेबिलिटी, इन पे हम लोग काफ़ी काम कर रहे हैं. कल्याण में भी करेंगे. कल्याण में भी बिल्कुल एजुकेशन का और क्लीनलीनेस सिटी का हम स्टार्ट करेंगे. अभी तो ऑफिस स्टार्ट किया और काम करेंगे. थँक्यू सर.